गूढ प्रश्नचिन्ह निर्माण करणारा मांढर देवीच्या पायांवर चालताना तुम्हाला कधी जाणवलं का? तुमच्या सोबत कुणीतरी अदृश्य चालतंय? पाठीवर कुणीतरी मायेने हात ठेवल्यासारखं वाटलं का? या पाया फक्त दगड नाही, तर त्या लाखो भक्तांच्या श्रद्धेचे मार्ग आहे. पण तुम्हाला माहित आहे का, या पाया चढताना जेव्हा तुमचा श्वास फुलतो तेव्हा तुमच्या पाठीशी कुणीतरी अदृश्य शक्ती उभी असते. एकदा एक लहान मुलगा गर्दीत आपल्या आईचा हात सोडून चुकला. तो घाबरून पायांवर रडू लागला. आजूबाजूला हजारो लोक होते, पण त्या कोवळ्या जीवाला आपली आई सापडत नव्हती. तो हनुमान मंदिरापाशी येऊन कोसळला. तेवढ्यात एका उंच आणि धिप्पाड माणसाने त्याला उचलून खांद्यावर घेतलं. त्या माणसाच्या अंगाला तुळशीचा आणि शेंदराचा पवित्र सुगंध येत होता. त्याने मुलाला एक केळ दिलं आणि हस्त गडाच्या वर घेऊन जाऊ लागला. गडाच्या माथ्यावर पोहोचताच समोरून त्याची व्याकुळ झालेली आई धावत आली. मुलाला खाली उतरवून ती आईला भेटली, पण जेव्हा तिने त्या माणसाचे आभार मानण्यासाठी मागे वळून पाहिलं, तिथे कुणीच नव्हतं. फक्त वायाची एक झुळूक आली आणि मंदिरातून रामनामाचा जयघोष ऐकू आला. तो रक्षक दुसरा कुणी नसून प्रत्यक्ष मारुतीराय होते. आई काळूबाईच्या दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक भक्ताचा मोठा भाऊ होऊन ते आजही तिथे वावरतात. गरज असते ती फक्त श्रद्धेने हाक मारण्याची.